नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता मी कुठे तुम्हाला माहिती आहे? मॉलमध्ये वगैरे नाही आहे. मी आलेली आहे एअरपोर्टला आणि मी चालली आहे छान अशा ट्रिपला, जी तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. सो मी दाखवेन आता तिथेच गेल्यावरती. आम्ही 2-3 तासात पोचू. आणि हो, हे इंटरनॅशनल ट्रिप नाही आहे बरं का, डोमॅस्टिक आहे. ह्याच्या खाली साखर तशीच राहिली. आणि हा चहा पितो इथे. सो आमच्यासारखा म्हणजे नॉर्मल माणूस कोण आला आणि तुम्हाला जर चहा पियावासा वाटला ना, तर ह्या दुकानात नक्की या. फक्त 190 रुपयाचा चहा मिळतो. हां, आणि फक्त 190चा असतो, त्यामुळे नक्की या, है ना? हो, फक्त कसा वाटतो आणि तिथं तोंडावरनं आनंद होता. छान, टेस्टी. किती वाजले? अजून वेळ आहे. हो, आम्हाला जायला अजून वेळ आहे. बट आता ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवूच की आम्ही कुठे गेलो ते. काही ह्यावेळेस आम्ही एसटीतनं प्रवास करून आलो. एसटी नाही, बस PMT मधून हो आलो. हो पुणे महानगर. हो, चालेल, चला. आम्ही फ्लाईट टेको फ्लाईट. गाईज, आम्हाला इतकी डेंजर लेवलची भूक लागलेली ना. विशाल काय बोलतो माहिती का, या फ्लाईटला कदाचित नाश्ता विष्टा काय देत नाही. सो आपण पेढ घेऊयात. बट होपफुली नाश्ता आलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते की काय आम्हाला दिलं आहे त्यांनी नाश्ता. सो गरम जास्त आहे, त्याच्यामुळे काय नाही. रिअलचा ज्यूस आहे, ज्यूस बनाना फ्लेक फॉर दॅट्स इट. आणि ह्याच्यात काय ते अजून ओपन करायचं. फार गरम आहे जास्त. आणि ही विंडो सीट इतकी सुंदर घेतली आहे ना विशालने, मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळ. जे मला स्वप्न दाखवलं ना का नाही, की आपली फ्लाईट सकाळी लँड होणार आणि काय काय काश्मीर दिसेल, भारी बर्फ आणि हे ते दिसतंय सगळं. मी तुम्हाला त्यांनी दिलं आहे इतकुसं. ह्याच्यामध्ये काय पोट भरणार आहे देवालाच माहिती. ठीक आहे, आता काय, चलो. हा बघा व्ह्यू मस्त. नाही, हा व्ह्यू दाखवतो. विशालला बर्फ बघायचा आहे. आपण पांढरा हाय बघ, बर्फ मस्त. तुझ्यासाठी किती केलं तरी तुला कमीच वाटतं. तेच ना, व्ह्यू बघ ना. ही स्वप्न दाखवली मला व्ह्यूची. छान आहे बर्फ. मच्छर दिसला का? मच्छर मुंबईवरून गर्मीत होतो आम्ही. थंडीने हिरहिरीने मारणार मी आता. मला परत सोडा, मला परत सोडा. धक मारले मी याच्यात बसतो म्हणून. त्या बिचाराला वाटलं, ऐक ना, त्या बिचाराला वाटलं मी जरा लोकांचे रक्त पिईन फ्लाईटमध्ये जाऊन. जरा प्रीमियम लोक असतात फ्लाईटमध्ये. हा, आता इथं आल्याच्या नंतर स्वतःला आकडून मारणार आहे डायरेक्ट. त्याचं जेवढं रक्त पिलं गोठणार आहे, असं गोठणार आणि स्वतः पण गोठून जाईल आणि मरून जाईल. मच्छर ऐकते. पण ती फ्लाईट मधली काय ही उठणार आहे. चला, मस्त व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही पण. पंख आयुष्यात ही सीट कधीच नको. ठीक आहे, ह्याला ते असं व्हायचं पण नसतं. त्याच्यानंतर इथे हात ठेवायला एवढंच. आणि व्ह्यू एक नंबर, काय विषय नाही. सो फायनली गाईज, आम्ही पोहोचलेलो आहोत काश्मीरमध्ये. आणि खूप संडे आहेत. खूप थंडी आहे इथे. अतिशय गरम व्हायला लागलं आहे. हे बघा, गरमीने त्याचे हात हे होत आहेत जाम. आणि जाम आता हँड ग्लोव्स. आम्ही ना ड्रेसिंग आणण्यासाठी फुल कपडे घेऊन आले. गरम कपडे आणले का ते
महत्वाचं आहे ते मी काय नाही घेऊन सांगणार? आले मी पण नाही घेऊन टोप्या नाही आणल्या, काय नाही आले आणल्या. सेम मी फक्त कॅब घेऊन आली ती पण फोटोशूट करण्यासाठी. आणि आम्हाला घ्यायला पण कॅबच आली. हा काय अय्या काय होतंय थंडी डोक्यावरती परिणाम झालाय थंडीचा. सो चलो. अरे सर थँक्यू सर. सो आत्ता आम्ही नाश्ता करतोय सकाळचा बिकॉज हॉटेलचे रूम्स अवेलेबल नाही आहेत आणि छोटासा पराठा आलाय छोटासा हे पण लोणच्या सोबत 2-3 दिवसात आपले खोकला होते काय आणि मी बघा गपचूप हे आणि चहा घेणार आहे. चलो मैं अभी गया रिसेंटली, ये देखो थोड़ा हल्का बर्फ, दर्शन कर लो. हलका बर्फ दर्शन करलो. आज आता टाइम होता त्यामुळे आम्ही चाललोय शंकराचार्य टेम्पलला जे विशाल नाही म्हणत होता कारण की त्याला पहिल्या दिवशी पायऱ्या का चढायचं नव्हतं मला. नाही ते सांगितलंच नाही ना. स्मॉल धक्का लागला का लागला माहिती त्याला सांगितलं की 200 पायऱ्या आहेत म्हणून. हा, मग तेच म्हणलं हा, पहिल्या दिवशी first day ला 200 पायऱ्या का चढायचं नाही. पण आता वातावरण चेंज झालंय आपलं हो आणि मी खूप प्रॅक्टिकल माणूस आहे. म्हणजे पुण्यावरनं आपण आता आलोय गरमीतनं आपण डायरेक्ट गारटलोय डायरेक्ट आणि परत 200 पायऱ्या चढायच्या आणि 200 पायऱ्या चढून मी जर आजारी पडलो तर पुढचे 5 दिवस कसं फिरणार. गोळ्यांवर. सो हे मंदिर असं खूप उंचावरती असं आम्हाला जाणवत आहे कारण की इथून वळण आहे घाट टाईप. हा त्यामुळे बघूयात आता वरचा व्ह्यू कसा असेल आणि ते मंदिर कसं आहे मी तुम्हाला दाखवते. काहीच डेंजर थंडी येते आणि जसं जसं आम्ही वरती जातोय तसं तसं हात सुन्न होतात आणि पाय पण. ठीक आहे 200 पायऱ्या चढायच्या कशा तरी. चलो आता मी तुम्हाला मंदिर दाखवते. हे मंदिर आहे. मला सर्दीच झाली लगेच. बापरे. हे बघा आम्ही कुठे किती हाईट वरती आहोत तुम्ही बघू शकता. डेंजर थंडी आहे इथे. पूर्ण काश्मीर आता मी तुम्हाला दाखवते एका व्हिडिओमध्ये. हे बघा इथून हे अगदी जवळ दिसतात अगदी. हे संपूर्ण आहे काश्मीर आणि इथे बघा किती लोक राहतात. डेंजर. काय विषय एक रूम घ्यायचा का इकडे. हा एक रूम घेऊ 100%. आता चला मी घेऊन जाते. गाईज हे बघा बर्फ थोडा आणि इथे एक पक्षी आहे. हा हे बटेर नावाचे असं आम्हाला ह्यांनी सांगितलं. तो इकडचा कबूतर आहे. काश्मीर आहे खरंच गाईज. इथे आल्यावरतीच कळतं ते. लोक असं म्हणतात इकडचे की एक टुरिस्ट एकदा गेल्यावरती दर वर्षाला येतात. पण इकडचे व्ह्यू इतके खतरनाक आणि भारी आहेत ना आयुष्यभर. अजून तर फर्स्ट डेच आहे आमचा. सो अजून आणि आमची पण कदाचित इच्छा होऊ शकते दरवर्षी यायची. हो की नाही. पण थंडी नाही एवढी थंडी नाही. एवढी थंडी नाही. गरम होते ह्याला. जेवण एक नंबर आहे. टेस्ट वेगळीच आहे. आणि विशाल आणि मी खूप इंटरनॅशनल केलं ना आपण दोन सारख्या मग आम्ही ठरवलं खूप इंटरनॅशनल केलं 2. मग आम्ही ठरवलं की ह्यावेळेस ना आपल्या इंडियामध्येच फिरू काहीतरी म्हणून आम्ही काश्मीरला. मी माझ्या ब्लॉग मध्ये बोललो होतो ना इंटरनॅशनल. हो का. की ऍक्च्युअली आपल्या इंडियात फिरण्यासारखं खूप आहे. तर आम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटली इंटरनॅशनल यायची म्हणून आम्ही आलोय. पण इंडिया फिरणार आम्ही. पण आता काश्मीर बघून असं वाटतं काश्मीर आपल्या दुबईपेक्षा भारी आहे ॲक्च्युली. सो हायली रेकमेंडेड. जर तुम्ही विचार करत असेल इथे यायचा तर खरंच या. हा पण विशाल बघा
त्याला थंडी सहन नाही होत 4 शर्ट घालून आलाय खाली. काय फोटो एक जर्किन घातलं एकच जर्किन घातलं. तिथं झूम करून बघा 3 शर्ट तर तुम्हाला दिसतीलच आतमध्ये. पोरी बघायचा कार्यक्रम चाललाय आता. काय विषय नाही. तर चलो ब्लॉग कंटिन्यू करो. उया भेटूया आता. मस्त रे व्लॉग मध्ये स्वतःच्या अर्धच दाखवतो दाखवत नाही. काय मस्त हे डाएट वेड बोललास ते वाजते खायच नाही काय तेच. सो गाईज इथे आल्यावरती नुसती लुटाल लुटे बाई, कारण की त्यांच्या पर्सनल गाड्या असतात ज्या सोनमर्गला वरती घेऊन जातात. त्याच्यामुळे ते जे सांगतील तोच रेट आपल्याला ॲग्री करावा लागतो. फक्त थोडीशी बार्गेनिंग करतात, बाकी काहीच करत नाही. फायनली मी माझ्या ड्रीम प्लेसवरती पोचलेली आहे. म्हणजे आत्ता काश्मीरला आलेलाचा खरा फील येतो आहे आणि कालच्या थंडीने तर आलेलाच. बट मी बोलली मगाशी की मला काहीतरी सांगायचं आहे. सो इथे आल्यावरती ना खूप जास्त बार्गेनिंग करावी लागते, डेंजरवाली, कारण की खूप लुटतात आपल्याला, जसं आम्हाला आज लुटले. बट आम्ही खूप ठिकाणी विचारल्यानंतर आम्हाला कळलं आता काय करायचं ते. सो आत्ता आमचे ड्रायव्हर स्वतःच आले राईड बुक करण्यासाठी आणि त्यांनी आत्ता काय बाईक राईड इकडची डन केली आहे, विच इज आय थिंक पर पर्सन 1000 रुपीज वगैरे आहे. आणि बाकीच्या असतील तर तुम्ही बाकीच्या पण करू शकता, पण आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही नका करू, आत्ता नंतर केलं तरी चालेल. सो बघूयात आता ही राईड कशी आहे. आणि तुम्ही बघू शकता 360 डिग्रीने फक्त आणि फक्त बर्फ आहे. चलो तुम्ही बघू शकता की विशालमध्ये अजिबात हिंमत नाही, पक्का घाबरट माणूस आहे. कारण की त्याने एकदा पण फोन बाहेर काढून शूट करण्यासाठी अजिबात रिस्क नाही घेतली. त्याने दोन्ही साईडला पकडलेलं आणि त्याचा मी व्हिडिओ काढलाय माझ्या बाईकवरनं 3x मध्ये. सो तो खूप चांगला आलाय, तो मी त्याला देईल. आणि मी तर केलं भाई, मी तर त्याला पकडलंच नव्हतं, नाही त्या बाजूच्याला पकडलं होतं. मस्त सगळ्या व्हिडिओ शूट केलेत. का हे मस्त आता आपल्याला टाकायचं चाललंय, काय विषय नाही. हात सुन्न सुन्न, ह्याचं तोंड सुन्न सुन्न. बापरे कशाचं काय चाललंय, काय ह्याचं काय असं. ह्याला गाडीत पाठवते मी आणि मी थांबते थोडा वेळ. ये बहुत डरके करता है सब कुछ गाइस. बेस्ट प्लेस आहे वाह. खूप मस्त ही राईड जेव्हा तुम्ही करता, ह्यांचे जे आपल्यासोबत जे येतात ना ही राईड करण्यासाठी, ते लोक इतकी भारी आहेत. ते लोकच रील शूट करतात, फोटो शूट करतात. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात पेड फोटोग्राफीजकडे न वळता तुम्ही ह्यांची ही राईड बुक करा. खूप भारी आहे, खूप वरती, खूप फुटावरती घेऊन जातात. आय थिंक आम्ही 8 फुटाचा जो बर्फ आहे तिथे गेलेलो. आणि या बर्फात म्हणजे सोनमर्ग हे मोस्टली बंद असतं, काहीतरी त्यांचे मंथ्स आहेत त्याच्यासाठी, बिकॉज इथे खूप जास्त हेवी स्नोफॉल होतो. आणि इकडे घरं पण आहेत, हॉटेल्ससुद्धा आहेत. इकडचे स्टे मे बी 4000-5000चे असतात. सो इन्स्टेड ऑफ बुकिंग इन श्रीनगर, तुम्ही इथे श्रीनगर तुम्ही इथे पण करू शकता. आम्हाला पहिले माहिती नव्हतं, बट आत्ता माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगते. आणि खूप भारी वाटते. आणि विशाल खूप गारटले, विशाल डेंजरवाला, त्याची डायरेक्ट हेल्थच खराब झाली, वरती त्याला खूप जास्त झालं. गाईस तुम्ही जेव्हा पण इथे याल, आपण समीर से अपनी राइड बुक करो. बहुत अच्छे सर्विसेज है, बहुत खूबसूरत, बहुत अच्छे रील्स और फोटो शूट करते हैं. उनकी आईडी भी है इंस्टाग्राम पे, त्यांची आईडी आहे समीर-रैना17. सो मी ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन तुम्हाला. त्यांच्याकडे रिजनेबल रेटमध्ये
तुम्ही राईड बुक करू शकता आणि खूप भारी फोटोज आणि व्हिडिओज काढतात. ट्रस्ट मी, आमचे जेवढे पण आहेत त्या ह्यांनीच शूट केलं. विशालची हालत बघा तुम्ही काय झाली आहे. तिथे मॅगीची शेकोटी घेतोय तो. विशाल काय झालं बाळा? खूप थंडी असते त्याला. इथे येणार असाल तर जास्त ज्यांना थंडी सहन नाही होत त्यांना घेऊन येऊ नका, कारण की असे हाल होतात. त्याला जास्त थंडी खूप जास्त नाही सहन होत. आणि आज आपण ट्राय करतोय पहाडवाली मॅगी. सो गाईज आत्ता वाजलेले आहेत 9 आणि जी आत्ता थंडी असते ना, मला थंड थंड वाटते एकदमच. आणि मस्त असं जेवण करायला आलो आहे आम्ही आता रेस्टॉरंटमध्येच, जे रूमचं आहे. आणि आज फिश आहे. सो मी दाखवते काय काय आहे. ओके, सो हे आहे जेवण. आमची तंदुरी येते आहे आणि असं त्यांचं रेस्टॉरंट आहे हॉटेलमध्येच. छान आहे, मस्त. आणि आजचा दिवस इतका भारी होता, शपथ. इथे वेगळी फिलिंग येते आपण जे बघतो, आणि इथे येऊन बघणं खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप भारी पण आहे. सो हायली रिकमेंडेड, तुम्ही एकदा तरी नक्की या काश्मीरला. जेव्हा आपण नाही का आउट ऑफ इंडिया किंवा इकडच्या तिकडच्या ट्रिप्स करतो, नाही काश्मीरला या. काही चुम्मा आहे काश्मीर. आणि खूप जास्त फसवतात, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त बार्गेनिंग स्किल आपण करतो मुंबईत. भाई आपल्याला आलीच पाहिजे इकडे करायला, पण इकडे खूप लोक फसवतात. त्याच्यापासून सावध राहावा. आणि विशाल आणि मी पुन्हा एकदा शॉपिंग केली. आपण किती शॉपिंग केली आहे परत? खूपच केलं. परत आम्ही शॉपिंग केली आहे गाईज. आणि आजचा दिवस कसा वाटला विशाल तुला? ऍक्च्युली हे काश्मीर ट्रिप ना आधी मी येणार होते आणि मग हा आला माझा आधारस्तंभ. ते म्हणते प्रत्येक ब्लॉग मध्ये हाच का घालतो, कारण ह्याला लय उभे. हो, आणि आता नवीन घेतलेत आम्ही तो घालू. नाही तरी पण मी हेच घालणार, ह्याला लयच उभे. आणि मी बघितलं ना कोणती रिस्क घेतलेली हे मी सांगायला विचारले दिवसभरात. तुम्ही माझी ड्रेसिंग बघू शकता किती नेक्स्ट लेवल होती. आणि मी काय वेअर केलेलं. आता हा गरम पाणी मागवणार आहे 100% है ना.